श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मंगळवार आणि अंगारकी चतुर्थी देखील आहे. या दिवशी श्री गणेशाची अतिशय उच्च कोटीची अशी सेवा करायची आहे. यामुळे सर्व विघ्न दूर होणार आहे. तुमची कामे जी आहेत ते मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल, सुतक असेल तर काय करावं हे देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे बघा, उद्या आहे 25 जून वार मंगळवार. या दिवशी या वर्षातील पहिली अंगारिका संकष्टी आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाकडे तुमची जी काही इच्छा असेल ना तर ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही व्रत करू शकता, प्रार्थना करू शकता. ज्यांना वर्षभरातील दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी करणं काहींना काही कारणांनी शक्य होत नाही किंवा काहीतरी कारणांनी त्यांचं व्रत हे सुटलेलं आहे, त्यांनी देखील नव्याने जर त्यांना पुन्हा संकष्टी चतुर्थीला सुरुवात करायची असेल तर उद्या या अंगारिकेपासून सुरुवात केली तरी काहीच हरकत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पाची संकष्टी आपण दर महिन्यात साजरी करत असतो आणि जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिका संकष्टी म्हणून ओळखली जाते. तर ही या वर्षातली पहिली अंगारिका आहे. संकष्टी ही गणपती बाप्पाला समर्पित अशी आहे. तर बघा, गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्याचबरोबर तो विघ्नहर्ता देखील आहे. तो आपल्या सर्व भक्तांवरील विघ्न दूर करत असतो असा हा गणपती बाप्पा आहे. त्यामुळे त्यांचे व्रत केल्यानं, त्याचबरोबर उपासना केल्यानं मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्यात पूर्ण होतात. कुठलंही दुःख संकट आपल्यासमोर येणार नाही. आपल्याला कोणताच त्रास देखील होणार नाही. तर या चतुर्थीला काही सेवा व उपाय करायचे आहेत. तर कुठल्या सेवा व उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊया. तर बघा, अंगारकी ही वर्षातून 2च वेळा येत असते. त्यामुळे ज्या काही सेवा आहेत त्या नक्की करण्याचा प्रयत्न तरी नक्की करा. सर्वात आधी गणपती बाप्पाची सर्वात आवडती व अतिशय उच्च कोटीची सेवा म्हटलं तर ती म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. ही अत्यंत प्रभावी अशीच ही सेवा आहे. दररोज देवपूजा करताना नित्यसेवेत गणपती अथर्वशीर्षाचं जर पठण केलं ना तर अतिशय उत्तम. नाही जमलं तरी काहीच हरकत नाही. बघा, पण किमान संकष्टीला अंगारिकेला तर आवर्जून गणपती अथर्वशीर्ष पठण नक्की करा. या दिवशी तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. तर बघा, 1 ते 10 वेळा फलश्रुती म्हणायची नाही व 11व्या वेळी तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे. तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर किमान यूट्यूबला लावून ऐकलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर 11 वेळा तर किमान नाही जमलं तर किमान 1 वेळा तरी नक्की गणपती अथर्वशीर्ष म्हणा. तर काही कारणांनी गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नाही तर किमान त्यांनी गणपती स्तोत्र तरी नक्की म्हणा. गणपती स्तोत्र अतिशय सोपं असं आहे. ते देखील तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र हे दोन्ही जरी पठण केलं ना तरी अतिशय उत्तम. नाही तर दोन्हीतील एक तरी नक्की पठण करा. अतिशय प्रभावी अशी ही गणपती बाप्पांची सेवा आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा, सुतक आलं असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म आला असेल. बघा, मासिक धर्म आला असेल तर तुम्ही ही सेवा करू नाही शकत किंवा तुमच्या घरात जर सुतक असेल तरी देखील म्हणजे तुम्हीच काय घरातील इतर व्यक्ती देखील हे सेवा करू शकत नाही. मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर बाकी तुमच्या घरातील मेंबर ही सेवा करू शकतात. तर सुतक आहे किंवा मासिक धर्म आहे तर काय करावं. तर बघा, काही नाही, तुम्हाला पूजा करता येणार नाही परंतु तुम्ही ओम गणगणपते नमः
ओम गणगणपतेय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता. यूट्यूबला तुम्ही लावून श्रवण करू शकता, ही तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर अंगारकीला गणपतीच्या आवडीचा नैवेद्य देखील द्यायचा आहे. त्यातल्या त्यात सर्वात म्हणजे प्रिय असा नैवेद्य म्हटलं तर गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात. त्यामुळे उद्या 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. 21 नाही जमले तर किमान 11 मोदक नैवेद्य म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना द्यायचे आहेत. यानंतर दुर्वा अर्पण करतो आपण. बघा, गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी आपण अर्पण करत असतो. ही या दुर्वा अर्पण करताना एक महत्त्वाची सेवा तुम्हाला करायची आहे आणि ती म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते ऐकू शकता. तर काय करायचं आहे, ही दुर्वा ज्या आहेत त्या तुमच्या हातात घ्यायच्या आहे. ही 21 दुर्वांची जोडी आहे ती आपल्या हातात घ्यायची. जी काही तुमची मनातील जी इच्छा आहे ती तुम्ही गणपती बाप्पाला सांगायची आहे. जी काही अगदी कुठलीही इच्छा असू द्यात ती तुम्ही बोलायची आहे आणि त्यानंतर या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. त्या अर्पण करत असताना दुर्वांचा देठ हा गणपती बाप्पाकडे असला पाहिजे, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. यानंतर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करावं. हे देखील अतिशय प्रिय आहे. मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून गुळाचे लाडू अर्पण करावा किंवा संकल्प केला असेल तरी काहीच हरकत नाही. तुम्ही 11 किंवा 21 असे हे गुळाचे लाडू तुम्ही मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. हे देखील अतिशय उत्तम, अत्यंत प्रभावी आणि फलदायी सेवा आहे. आता बघा, हे लाडू गुळाचे कसे करायचे आहे. तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोळ्या जरी केल्या ना किसून तरी चालणार आहे. त्या देखील तुम्ही अर्पण करू शकता. याचे देखील फळ निश्चितच मिळते. त्यानंतर नारळाची देखील अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्यानंतर त्यावर दुर्वा ठेवायचा आहे आणि यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा ठेवता येईल ती देखील घ्यायची आहे. मग तुम्ही 11 रुपये घ्या, 21 रुपये घ्या, तुमची जी काही इच्छा असेल ती तेवढी तुमची जशी यथाशक्ती जसं शक्य होईल तेवढी त्याच्यावर दक्षिणा ठेवायची आहे. आणि ही गणपती मंदिरात जाऊन तुम्ही त्या नारळावर तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. आणि नारळाची ही शेंडी आहे ती गणपतीकडे करून जी ही इच्छा असेल, मग ती नोकरीविषयी असू द्या, तुमची सांसारिक असू द्या, मुलांच्या प्रगतीसाठी असू द्या, पतीच्या प्रगतीसाठी असू द्या, त्याचबरोबर तुमच्या लग्न जमत नसेल, त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी कुठलीही इच्छा असू द्यात कोणतीही, ते नारळाला त्या गणपतीला अर्पण करायचं आहे. नारळ फोडायचा नाही व नंतर तिथेच बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तर तो मंत्र असा आहे: मंत्रमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. पुन्हा हा मंत्र ऐका. मंत्रमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला तिथेच मंदिरात बसून 108 वेळा म्हणायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, घरात बसून ही सेवा केली तर चालेल का? तर नाही, तुम्ही मंदिरात केली ना तर त्याचे फळ अधिक पटीने मिळत असतं. कारण मंदिरात जी पॉझिटिव्हिटी असते तेवढी घरात नसते आणि तेवढी शांततेने आपल्याकडून सेवा देखील होत नाही. त्यामुळे तुम्हाला ही सेवा मंदिरात बसूनच करायची आहे. आणि नंतर ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे. येताना कुठेही गप्पा मारत बसायचं नाही. घरी यायचं आहे, आपल्या देवघरातील गणपतीला प्रार्थना करायची आहे, हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि बघा, जी काही तुमची इच्छा आहे ती देखील तिथे बसून बोलायची आहे. ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.